सर जी नमस्कार. नमस्ते. काय चाललंय या मोकळ्या वातावरणामध्ये? सध्या निवडणुकीची धामधूम आहे. हा. इकडे एकदम एकदम मोकळ्या वातावरणामध्ये आलात, नॅचरली वातावरणामध्ये आलात, फिरता फिरता. तर आता हे राजकारण चाललंय, आता हे जे सध्या निवडणूक झाली आहेत ना, याच्याबद्दल थोडं मला सांगा, माहिती द्या. बोला ना, कळंब जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात. हो, कळंब आणि चांडवली गटाच्या संदर्भात. ठीक आहे. आता मागच्या 2-3 दिवसामध्ये जी घटना घडली होती, मध्ये अजितदादांचं अचानक निधन झालं, त्यामुळे सर्व प्रचार वगैरे थांबला होता. प्रचाराच्या हे सगळं थांबलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आता उमेदवारांनी आपल्या घर बैठकांवर आणि गाठीभेटीवर जास्त भर दिलेला आहे. तर ह्या जो दोन उमेदवार आहेत ते तुळशीताई आणि उषाताई यांच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून या गटामध्ये काय 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 काम झाले थोडं माहिती. आता ऍक्च्युली गेल्या 40-45 वर्षांचं हे जर पाहिलं आपण, तर साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये कळंब जिल्हा परिषद असेल, आंबेगाव तालुका असेल, आंबेगाव विधानसभा असेल, या भागामध्ये प्रचंड कामं झालेली आहेत. आणि साहेब गृहमंत्री होते, साहेब उच्चतंत्र शिक्षण मंत्री होते, साहेब ऊर्जा मंत्री होते, साहेब कामगार मंत्री होते, साहेब अनेक खात्यांचा अनुभव असलेली व्यक्ती असल्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांची अनेक कामे साहेबांनी या परिसरामध्ये केली. शिवाय दादा आढळराव पाटील असतील, एक खासदार होते, 3 टर्म खासदार होते, त्यांनी सुद्धा या भागामध्ये खूप कामं केली. आणि आता असं झालं की आढळराव पाटील आणि वळसे पाटील हे दोघेही एकत्र आहेत. आणि साहजिकच दोघेही एकत्र असल्यामुळं त्या ठिकाणी या दोघांच्या माध्यमातून खूप कामं केली. त्यामुळे कळंब जिल्हा परिषद गट असेल किंवा आंबेगाव तालुक्यातले 5ही जिल्हा परिषद गट असतील, तिथे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण मला असं वाटत नाही की जाणवते किंवा जाणवेल. म्हणजे उणीव अजिबात थोडी पण नाही राहिली या गटामध्ये. डीपीडीसीच्या माध्यमातून किंवा जिल्हा नियोजन मंडळातून जे काही निधी आलेले होते किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून, साहेबांच्या निधीतून, दादांच्या निधीतून जे काही निधी आलेले होते, त्या इतकी प्रचंड कामं झालेली आहेत. म्हणतात कामच केले नाही. हे विरोधक बोलणार, आता विरोधकांना बोलण्यासाठी दुसरं काहीच नाहीये. परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं, आता मी काल कळंब जिल्हा परिषद गटामध्ये उषाताई कानडे आणि तुळशीताई भोर यांनी जे काही पत्र काढलेलं आहे, ते जे पुस्तिका काढलेली आहे, त्या पुस्तिकेमध्ये जवळपास 2900 लोक जे लाभार्थी आहे की त्यांची वैयक्तिक कामं त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि त्यांचा अहवाल जर पाहिला तुलसी भोर यांचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा असं जाणवतंय की त्यांनी इत्थंभूत माहिती दिली की गेल्या त्यांच्या पंचवार्षिक कालावधीमध्ये त्यांनी किती कामं केलेली आहेत. उषाताई कानडे या जिल्हा परिषद या पंचायत समितीला सभापती होत्या, त्यांनी सुद्धा या कालावधीमध्ये खूप कामं केलेली आहे. दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की कळंब जिल्हा परिषद गटामध्ये कैलासवासी वसंतराव भालेराव हे आमचे चुलते अगोदर पंचायत समितीला सभापती होते, जिल्हा परिषदेला सदस्य होते. त्यांच्याही कालावधीमध्ये खूप कामं केलेली या ठिकाणी होती. त्यांचा देखील ग्राउंड कनेक्ट खूप होता. त्यांची कमी ह्या प्रचारामध्ये जाणवू शकते का? निश्चित आम्हाला तरी कळंबकरांना या भागामध्ये कैलासवासी वसंतराव भालेराव यांची कमी त्या ठिकाणी आम्हाला जाणवते आहे. आणि त्याचाही इम्पॅक्ट देखील आम्हाला जाणवतोय. यांनाच का निवडून द्यायचं, तुळशीताईला आणि उषाताई कानडे यांना? हे पहा, साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं की आता जी काही विधानसभा झाली त्यामध्ये साहेबांना थोडं कमी मताधिक्य आलं होतं. आता जर जिल्हा परिषदेचे 5ही गट निवडून गेले आणि 10ही पंचायत समितीचे सदस्य निवडून गेले, तर साहजिकच त्या ठिकाणी विकासाला चालना देण्याकरता साहेबांचे हात बळकट होतील. वळसे पाटील असेल, शिवाजीदादा आढळराव पाटील असेल, यांचं राजकीय वजन जर त्या ठिकाणी पक्षामध्ये डेव्हलप होणार असेल, व्हायला पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी 5ही जिल्हा परिषद गट निवडून गेले पाहिजेत आणि 10ही पंचायत समित्या आंबेगाव मधून निवडून गेल्या पाहिजे. कारण उद्या जो काही निधी आणायचा आहे, उद्या अजितदादा नाही आहेत, अजितदादांची जी उणीव मोठ्या प्रमाणामध्ये भासणार आहे आणि ती उणीव त्या ठिकाणी जर सर्वच्या सर्व सीट निवडून आले, तर वळसे पाटील साहेबांना असेल, दादांना असेल, या भागामध्ये मोठ्या स्वरूपाचं जर
सगळे सीट निवडून गेले तर त्यांचं एक वजन वाढेल आणि निश्चित प्रमाणामध्ये इथला विकास करण्याच्या दृष्टीने, डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने बेनिफिट होईल. साहेबांचे हात मजबूत होतील, बळकट होतील असं मला वाटते. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.